गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रश्न पाहणार आहोत. हा जवळजवळ आत्तापर्यंत जेवढे लोक मला भेटले असतील या 25-30 वर्षात पहिल्यांदा हाच प्रश्न असतो त्यांचा की आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, आम्ही सरळ मार्गी आहोत, आम्ही कोणाला फसवलं नाही, तरीही आमचं वाईट का होतं आहे किंवा आम्हाला लोक त्रास देतात किंवा आमच्याच वाट्याला दुःख का येतं किंवा आमच्या वाट्याला अपयश का येतं किंवा लोक अशी आमच्या विरुद्ध उलटी का होतात, उलट का वागतात. मग जर देव आहे, सगळं देव जर परमेश्वर हे सगळं जर करत असेल, त्याच्यामागं परमेश्वराचा संकल्प असं जर असेल, सगळं देव बघत असेल, तर मग हे असं वाईट वाकडं का होतं आहे, आमच्याच नशिबात अपयश का येतं आहे किंवा अडथळे अडचणी आणि एक झालं की दुसरी अशी कंटिन्यूस असं का येतं आहे, असा प्रश्न आहे. मला वाटते हा प्रश्न बहुतेक जणांच्या मनामध्ये आहेच आणि यावरती बऱ्याच ठिकाणाहून प्रश्नाची उत्तरं ज्याला प्रश्न पडला तो कुठं ना कुठं तरी उत्तर शोधतच असतो. तर मलाही सुरुवातीला ज्या वेळेला मी ह्या प्रवासात होतो नवीन, त्यावेळेला मलाही हे सगळे प्रश्न पडलेलाच होता आणि मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढले. ते माझ्या अनुभवानं मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला पटेल अशी माझी खात्री आहे. तर आपण त्या उत्तराकडे जाऊया. जसं मी सांगितलं की ही सृष्टी निर्माण केली तर हिला एक गती दिलेली आहे. त्या गतीमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय, म्हणजे जे उत्पन्न झालेलं आहे ते काही काळ स्थिर राहणार आहे आणि काही कालानंतर ते परत नष्ट होणार आहे, अशी ही त्याला चर म्हणजे गती दिलेली आहे. आजची गोष्ट उद्या नाही, उद्याची परवा नाही. आपल्या शरीरातसुद्धा आजचं शरीर उद्याचं नसणार आहे. शेवटी मरतानाचं जे शरीराने जन्मलेलं शरीर यात फरक असणार आहे, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर ही परिस्थिती कायम बदलत राहते किंवा सृष्टीचं हे नेचर आहे, हे संपूर्ण कंटिन्युअस बदलत राहत असतं. तसं सकाळी पहाटेचं ज्या वेळेला सूर्यकिरण आपण पाहतो, तर आपण म्हटलेलं आहे की सूर्य तसा काय उगवत नसतो, तो मुळातच कायमचाच उगवलेला आहे. आपली पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला अंधाराने हे जाणवतं इथं, पण ॲक्च्युली सूर्य हा 24 तास ओपनच आहे. पण पृथ्वीला दिसत नाही. सुरुवातीला सूर्य उगवतो त्यावेळेला जे किरण, कोवळे किरण असतात आणि जे सूर्याचा रंग असतो साधारण लालसर, फेंट पिवळा वगैरे असा कलर असतो सुरुवातीला, नारंगी. आणि त्यावेळी जी सूर्याची किरणं, जी कोवळं ऊन जे येत असतं, त्या कोवळ्या उन्हाचा अत्यंत लाभदायक परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. पहाटे पहाटे वातावरण एकदम शुद्ध, स्वच्छ आणि प्रकाश पण तो सौम्य आणि डी जीवनसत्व आपल्याला त्यातून मिळत असतं की जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे, की जे कुठल्याही इतर व्हिटॅमिनमधून ते मिळवता येत नाही. असे काही गोष्टी युनिक आहेत की जे निसर्गातूनच आपल्याला घ्याव्या लागतात. तर ते पहाटेचं वातावरण आहे. त्याच्यानंतर मग सकाळ होते. सकाळचा जो काही किरण आहेत ती फरक वेगळा होतो. परत जमीन तापते, परत वेगळे वायू तयार होतात. म्हणजे हळूहळू ते प्रखर होत जातं. दुपारचं 12चं ऊन तर सहन होणार नाही असं असतं. नंतर हळूहळू 4-5 वाजताचं, संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्त होत असताना तोच सूर्य, तीच किरणं, तसेच सौम्य आणि रंग तोच असतो, नारंगी आणि फेंट येलो, आणि नंतर तो बुडताना लालसर नारंगी असा होत असतो. त्यावेळी पण ते प्रकाश, जो सौम्य प्रकाश आपल्या पृथ्वीवर दिसत असतो आपल्याला, तो प्रकाश आणि पहाटेचा त्याच कलरमधला प्रकाश, या दोन्ही प्रकाशामध्ये फरक आहे हे आपल्याला कळतं आहे. पहाटेच्या कोवळ्या उन्हासारखं संध्याकाळचं ते जरी सेम रंग दिसत असला तरी ऊन त्या प्रकारचं नसतं किंवा तो जो प्रकाश आहे तो त्या प्रकारचा नसतो. तो त्याची फळं तो देऊ शकत नाही. तिथं डी जीवनसत्व त्यावेळेला संध्याकाळी नाही मिळत. हा जो काही फरक आहे ना, हा जसा फरक अनिवार्य आहे, ह्याच्यात कुणी बदल करू शकत नाही. कसलंही काही तुम्ही डोकं चालवा आणि कसलंही विज्ञान तिथं वापरा, पण तो बदल कुणालाही आजपर्यंत करता आलेला नाही, करू शकत नाही.
तसं ही सृष्टी ज्यावेळेला निर्माण केली त्यावेळेला ही 4 प्रकारे ह्याला काल दिलेला आहे. म्हणजे सतयुग, नंतर त्रेतायुग, नंतर द्वापर युग आणि नंतर कलियुग, आणि कलियुगानंतर परत ट्रान्सफॉर्मेशन, कलियुगपासून परत सतयुग. तर असं हे 4 प्रकारे ते युग डिव्हाइड केलेलं आहे. तर सतयुगामध्ये साधारण सगळे सात्विक लोक किंवा फुल पॉझिटिव्ह एनर्जी असलेले जे सोल्स आहेत, म्हणजे जे आत्मे किंवा जी मनं आहेत, जी मन स्वच्छापन चक्र मी म्हटलं की जसं स्वच्छ करेल तसं ते सतयुगामध्ये सगळे स्वच्छ मनाचे, स्वच्छ विचारांचे निष्पाप लोक त्यावेळी असतात. त्यावेळी कुठल्याही या पृथ्वीवरती दुःख, त्रास, दंभाचार, अत्याचार, अनाचार, काय जे भ्रष्टाचार किंवा त्रास, रोग, बीग हे असलं काही नसतंय. ते काळ ह्या पृथ्वीवरती येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं. मग त्या त्रेतायुगाला काय झालं की थोडेसे त्याच्यामध्ये विकार आले. मग तरी पण सधनता आणि माणसाचं जीवन सुखी होतं, आयुष्यमान भरपूर होतं आणि सुबत्ता होती. कुठलंही वाद, भांडण, त्रास, रोग, बीग कमी होते. सगळं छानपैकी सतयुग आणि त्रेतायुग हे 2 होऊन गेले. त्याच्यानंतर मग रजगुण आला. हे सत्वगुण झाले. नंतर रजोगुण आला. जसं जसं वाढत जाईल, पतन होत जाईल, तसं वासना, इच्छा तीव्र होत गेल्या. त्याला रजोगुण म्हणजे द्वापरयुग म्हटलेलं आहे की त्यामध्ये युद्ध, द्वापरयुगामध्येच रामायण, महाभारत वगैरे हे सगळं घडलं. तर ते द्वापरयुगामध्ये वाद, भांडण आणि राग, द्वेष, मत्सर ह्यांनी थोडंसं डोकं वर काढलं आहे. ते द्वापरयुग संपल्यानंतर आता कलियुग चालू झालेलं आहे. तर ह्या कलियुगामध्ये सगळा तामसी गुणाचा प्रभाव जास्त आहे. रजोगुण म्हणजे द्वापरयुग झाला, सतयुग म्हणजे सत्य आणि त्रेतायुग झाले, आणि शेवटचा हा जो आहे तिसरा, हा चौथा कलियुग आहे. यामध्ये सगळे तामसी गुण आहेत. हा तामसी गुण म्हणजे काय की जे आत्मे, मी तुम्हाला सांगितलं की चक्र साफ केल्यानंतर ज्यांचे पूर्वजन्मामध्ये किंवा जे आत्मे पतन होत 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 तेच सतयुगातले आत्मे पतन, तीच अवस्था. हे वेगवेगळे नाही आहेत. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड और कॅनॉट बी डिस्ट्रॉयड. म्हणजे ती वाढतही नाही आणि कमी होत नाही, ती फक्त एक फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज होते. तसं ते सतयुगातलेच आत्मे, त्रेतायुगातलेच आत्मे, द्वापरयुगातले आत्मे तेच आत्ता कलियुगात आहेत. फक्त ते त्यांची एनर्जी भ्रष्ट होत, कमी कमी होत ती आता कलियुगामध्ये तामसिक वृत्ती जास्त झालेली आहे. आणि त्या तामसिक वृत्तीमध्ये इथं काही सज्जन प्रामाणिक लोक पण आहेत. ते सतयुगातल्या वृत्तीप्रमाणेच त्यांची आज स्वभाव आणि वृत्ती आणि गुण आहेत, आणि ते चक्र त्यांची साफ आहेत. त्यांची चक्र ब्लॉक झालेली नाही आहेत. असे पण लोक आहेत. मग यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन फेज आहे हा. तसं कलियुगमध्ये इथं जर 90% लोक जर तामसी वृत्तीचे असतील, ते पापी असतील किंवा पूर्वजन्मातून त्यांचं जे पाठीमागच्या जन्मातलं तुम्हाला मी सांगितलं की ते जे कलर्स आहेत, त्या कलर्सप्रमाणे तसे जे काम, क्रोध, लोभ, मोह यापोटी ते जन्माला आलेले आहेत, तर ते या जन्मात आल्यानंतर ते त्यांचं कार्य जे पूर्वी जन्मामध्ये राहिलेलं आहे ते या जन्मात पूर्ण करत असतात. तर ते कार्य पूर्ण करत असताना इथं तुम्हाला जास्तीत जास्त करून हे दुष्ट आत्मे, कारण हे युगच कलियुग आहे. कलियुग म्हणजे तामसी युग आहे. तामसी युगामध्ये आपण सतयुगाची अपेक्षा करणारच कशी? म्हणजे थोडक्यात आपण म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जाऊन आपण आईस्क्रीम मागितल्यासारखं झालं की जे तिथं शक्यच नाही आहे. तसं ह्या कलियुगामध्ये आपण प्रामाणिकपणे, सत्य, खऱ्यानं वागणं, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर तुम्ही पाळत गेला तर तुम्हाला दुःख, त्रास, अडचणी ह्या सगळ्या निर्माण होणं हे साहजिक आहे. तसंच प्रामाणिक राहा, सरळ राहा आणि कुणाच्या वाकड्यात जाऊ नका, कुणाचं वाईट करू नका, कुणाचं वाईट चिंतू नका, वगैरे वगैरे. हे सगळे जे सात्विक गुण आहेत हे कोणाशी वापरायचे एवढं तरी तारतम्य आपल्याला कळलं पाहिजे. जे लोक प्रामाणिक आहेत, जे लोक सरळ आहेत, जे लोक चांगल्या वृत्तीचे आहेत, जे लोक पॉझिटिव्ह आहेत, जे लोक कोऑपरेटिव्ह आहेत, जे तुमचं भलं चिंततात, त्यांच्याबरोबर तुम्ही तसंच वर्तन करायला हवं. आणि जे लोक तुमच्याबद्दल दुष्टपणा करतील, जे लोक तुम्हाला त्रास देत असतील, त्याच्याबरोबर तुम्ही त्याच पद्धतीनं जर वर्तन केलं
तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही हे अगोदर गृहीत धरलं पाहिजे की इथं कलियुगामध्ये इथले जे नियम आहेत हे सगळे उलटे आहेत. त्यामुळं तुम्हाला तो उलटा असलेला अनुभव येतो. पण तुम्ही हेच बघा की जे लोक कलियुगाच्या गुणांना साजेसं वागतात, म्हणजे फसवणूक करणं हाच आमचा धंदा, दुसऱ्याला त्रास देणं त्यातच आमचा आनंद, असले आसुरी वृत्तीची जे लोक आहेत ते आज मजेत आहेत. कारण तसलेच लोक जास्त आहेत. आणि शोषण कुणाचं करतात? ते एक गुंड दुसऱ्या गुंडाचं शोषण नाही करत, ते दोघं एक होतात. आणि ते दोघं एक होऊन गुंड लोक जो सात्विक असतो, प्रामाणिक असतो, त्याचं शोषण करतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तामसिक वृत्ती ही एक होत असते, एकत्र येते आणि सात्विक वृत्तीच्या माणसाला, व्यक्तीला त्रास देत असते. तर हा निसर्ग नियम आहे. आता आपण ट्रान्सफॉर्मिंग फेजमध्ये आहे. आता हे सगळं जे आज आपण बघितलं ह्या पृथ्वीवरती, जर का सध्या चालू असलेलं कोरोनाचं संकट म्हणा, हे काय आहे? हे एक विकृती आहे, मनोविकृती आहे की त्या लोकांनी अशा प्रकारचा व्हायरस क्रिएट करणं, सगळ्या जगाला त्याचा त्रास करणं, हे काय आहे? एक प्रकारचा आता ती युद्धाची परिस्थिती निर्माण केली आहे. युद्ध करणं, जातीवाद, भांडण, हे सगळं कलियुगामध्येच अपेक्षित आहे ना. हे सतयुगामध्ये असणारच नाही, असतच नाही. चांगले आत्मे, चांगले लोक प्रेमानं आनंदानंच राहतील ना. तर हे गोष्ट जी आहे ही अशी ट्रान्सफॉर्मेबल आहे. आणि आत्ता आपण लास्ट स्टेजमध्ये आहे की इथून पुढची जी सृष्टी परत जी काही रिवाईज होईल किंवा जी रिव्हॉल्युशन होणार आहे, त्याच्यातून नेक्स्ट जनरेशन जे येईल ते सतयुगाचं असणार आहे. हे बदलणारच आहे. ह्याच्यात काय तुम्ही होय आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. हे होणार आहे. त्यामुळं आपण हे गृहीत धरून जायचं आहे की जशास तसं वागलं तर आपण जगू शकतो प्रामाणिक, शांतपणानं. आणि विरोध हा केला पाहिजे. संघर्ष अटळ आहे. त्यामुळं असंच का तसंच का म्हणून आपण रडत बसण्यापेक्षा किंवा जगाला दोष किंवा देवाला दोष किंवा परमेश्वराला विचारत बसण्यापेक्षा हे असं का होतं, मी एवढं देवाचं करतोय तर मला त्रास का होतोय, किंवा मी एवढा प्रामाणिकपणे राहतोय तर मला असं का होतंय, तर हे असंच आहे. दुनियाच जर तशी असेल, 90% माणसं जर तशी असतील तर 10%वरती अन्याय होणार आहे. तर 10%च्या माणसांनी आपले जे चांगले गुण आहेत ते चांगल्याशी वागावं, चांगल्याशी चांगलं राहावं, वाईटाशी वाईटच वागावं. त्यासाठी संघर्ष करायला तयारी चांगल्याही लोकांनी एकत्र येऊन केली पाहिजे. असं असेल तरच तुमचं लाईफ सुखी होईल. आणि परत मी तुम्हाला सांगितलं की हे जे काही मानसिक आणि शारीरिक जे रोग आहेत, आता हा मानसिक रोग झाला, अज्ञान झालं की का हे असं होतं, हे विचार पडणं, हे अज्ञानामुळं तसं वाटतंय. आता मी हे जे तुम्हाला ज्ञान दिलं याच्यावरून तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की बाबा हे चाललं, हे चुकीचं आहे. हे मानवनिर्मित नाही आहे, हे ईश्वर निर्मित आहे. ह्याला आता शेवटचा काळ आलेला आहे. हा आपल्या ह्या कालचक्रामधला शेवटचा काल आहे. त्यामुळं त्या गोष्टी अपेक्षित आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते बदलायला जाण्याचा विषय होणार नाही. बदलेल तर हे असंच, आता एकदम वादळ आलं, कुठं भूकंप झाला, कुठे हा जैविक युद्ध म्हणजे कोरोनासारखे जीवाणू विषाणू यायला लागलेत, अशानंच काही गोष्टी माणसाला सुधारण्याची आणि बदल होण्याची वृत्तीमध्ये एक संधी मिळेल. आणि त्यातून जे काय होईल ते होईल, नाही तर शेवटी निसर्ग, परमेश्वर तर ते सगळं घडवणारच आहे. आपण आपलं मन समाधान आणि प्रसन्न राखण्यासाठी आपण समोरच्या परिस्थितीप्रमाणे आपल्यामध्ये बदल करून, वेळ पडेल तिथं संघर्ष, वेळ पडेल तिथं प्रेम, वेळ पडेल तिथं आदर, हे सगळं तुम्हाला ज्ञानयुक्त नजरेनं तुम्ही ज्यावेळेला हे सगळं विश्व पाहाल त्यावेळेला तुम्हाला कसलीही अडचण आणि कसलाही त्रास होणार नाही. मला वाटते या प्रश्नाचं उत्तर अगदी क्लिअरली मी आता तुम्हाला माझ्या अनुभवातनं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि काही असे दाखले पण आहेत की नेकी कर दर्या में डाल, कर भला सो हो भला. ह्याच्याबरोबर हे उलटं वाक्य आहे. कर भला सो हो भला, चांगलं केलं की चांगलंच होतं आहे. नाही, मी तुम्हाला परवा पण एखादा सांगितलं की मी चांगले पंचपक्वान्न जर खाल्ले तर मग त्याचं रक्त पाणीच व्हायला पाहिजे, मलमूत्र का होतं? म्हणजे ते दिसतं डोळ्याला चांगलं म्हणजे ते चांगलं नाही, त्यातलं वेस्ट जे आहे ते काढून टाकलंच जातं आहे. तसं हे प्रकृतीसुद्धा सत्वरजतमानं जर बनलेली असेल, आपलं शरीर पिंडात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे, तर ब्रह्मांडात हे निगेटिव्हिटी हे असणारच आहे. पण ह्या निगेटिव्हिटीला ओव्हरटेक करून ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला अंधाराला जर का घालवायचं असेल तर त्याला प्रकाशच आणला पाहिजे. अंधाराला दुसऱ्या अंधारानं घालवता येत नाही. त्यामुळं अंधाराला जर
मात करायची असेल तर प्रकाशच तिथं आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला संघर्ष हा करणं अटळ आहे. तुम्ही अंधारात जाऊन बसलात तर त्याचा ना अंधाराने अंधारात जाऊन तर तुम्ही अंधारे होऊन बसणार. तो संघर्ष कधीच मिटणार नाही. तुम्हाला विरोधच करावा लागेल तर तुमचं चित्त शांत होईल. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन फेज आहे मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या दोन्ही हा एक खेळ आहे. तर याकडे खेळ म्हणून पहा, म्हणजे हार जीतचा कुठलंही दुःख तुम्हाला होणार नाही. तर मला वाटते आपल्याला हे व्यवस्थित समजलेलं असेल. आणि हे माझ्या परिणामी, माझ्या अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते आपण मान्य कराल नक्कीच. आणि अनुभव घ्या आणि मगच मान्य करा. पटलं तरच होय म्हणा. एवढं सांगून मी ही सेवा दत्तचरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतु.